अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला, याचा अभिमान. शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करणार, शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, भारतीय वायुदलाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावली, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. पाकिस्ताननं जर एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करता येतं तर सडतूड उत्तर द्या, भारतीय लष्कराच्या कमांडर्सना अधिकार. लष्कर प्रमुखांकडून लष्करी कमांडर्सना अधिकार बहाल. भावलपूरमधल्या जैशच्या मुख्यालयावरचा हल्ला सर्वात मोठा, या हल्ल्यासाठी भारतानं सर्वात भेदक शस्त्र वापरलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाईलचा वापर, ब्रह्मोसची ताकद काय ते पाकिस्तानला विचारा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान. पहलगामचा बहाणा बनवून भारतानंच युद्ध छेडलं, पाकिस्तानचा कांगावा. भारतानं निष्पाप लोक, मशिदी आणि शहरांना लक्ष्य केलं, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे खोटे दावे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा, भारतानंच अमेरिकेपुढे गुडघे टेकून शस्त्रसंधीसाठी गळ घातल्याचं शरीफ यांचं वक्तव्य. तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत मोदींच्या निवासस्थानी शस्त्रसंधीनंतरची महत्त्वाची बैठक पार पडली, 2 तास बैठकीत चर्चा. शस्त्रसंधीच्या निर्णयावर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंकडून आश्चर्य व्यक्त, हल्ला झाल्यावरच प्रत्युत्तर देण्यापर्यंत थांबू नका, अशी संधी पुन्हा येणं अवघड असल्याची प्रतिक्रिया. शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर राजकीय फायदा काय झाला याचा हिशेब होईल, माजी लष्कर प्रमुख व्हीपी मलिक यांची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरच्या आरेसपुरा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात जवान सुनील कुमार शहीद. जम्मूतील त्रेवा गावात रायफलमन जवान सुनील कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामाबाबत चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. युद्धात लाखो जीव गेले असते, मात्र दोन्ही देशांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य. ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारांना मध्यस्थी केली, संजय राऊतांचा सवाल. ट्रम्प यांचा संबंध काय, भारत स्वतंत्र राष्ट्र, राऊतांची टीका. पाकिस्तान हा विश्वासघात करणारा देश, अमेरिकेची मध्यस्थी म्हणजे नाक खुपसण्याचा प्रकार असल्याचं निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ असतानाच राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली, कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून ही युद्धबंदी केली, राऊतांचं टीकास्त्र. डोनाल्ड ट्रम्प आमची दिशा ठरवणार का, ट्रम्प हे राजकारणी नाही तर व्यावसायिक आहेत, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. सरकारनं शस्त्रसंधी केली पण लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, शस्त्रसंधी मोडून मुनीर स्वतःची प्रतिमा उजळवत असल्याची टीका. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील जवान प्रसाद काळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कर्तव्यावर हजर. आधी देशसेवा असं म्हणत कुटुंबियांनी जवान प्रसाद काळेंना कर्तव्यासाठी सीमेवर धाडलं. युद्धविराम झाला असला तरी भारत पाकिस्तान सीमेवर तणाव, जवानांच्या सुट्ट्या रद्द. परभणीतील 3 जवान सीमेकडे रवाना. परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी रुद्राभिषेक, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार, नारळ आणि बाहेरून प्रसाद घेऊन जाण्यास बंदी. भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात हार, फुलं, प्रसाद नेऊन जाण्यास मनाई. आजपासून साई संस्थांकडून निर्णयाची अंमलबजावणी. तुळजाभवानी मंदिरात पर्स, बॅग नेण्यास बंदी. भारत पाकिस्तानमध्ये सीमेवर वाढलेला तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. मेहबूबा मुफ्तींनी गोळीबारात जखमी झालेल्या जम्मू काश्मीरमधील नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पाकिस्तानी गोळीबारात अनेक घरांचं नुकसान झालं असून या नागरिकांच्या पुनर्वसनाचीही मागणी केली.
जम्मूमध्ये रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती. सध्या जम्मू शहरात तणावपूर्ण शांतता. श्रीनगरमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर हळूहळू परिस्थिती सामान्य होण्यास सुरुवात. लाल चौक परिसरातील दुकानं पुन्हा एकदा उघडली. काल रात्री आकाशात ड्रोन दिसल्यानंतर श्रीनगरमधील सर्व दुकानं बंद करण्यात आली होती. सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जम्मूतील आरेसपुरा कॅम्प मदतीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर सीमावर्ती भागात राहणारे लोक त्यांच्या घरी परतले. सतत होणाऱ्या गोळीबारामुळे गावकरी घर सोडून बारामुल्लाकडे गेले होते. जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला नाही. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये रात्रभरात कोणताही गोळीबार नाही. सध्या परिस्थिती सामान्य. पंजाबच्या पठाणकोटमध्ये सकाळपासून परिस्थिती सामान्य. काल रात्रभरात गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याचं वृत्त नाही. युद्धबंदीनंतरही पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये बंदोबस्त कायम. पोलिसांकडून शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी. कुपवाडा बाजारपेठ पुन्हा एकदा खुली. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर नागरिकांची रस्त्यावर वर्दळ. राजस्थानातील जैसलमेरमध्ये काही प्रमाणात परिस्थिती पूर्ववत. सामान्य नागरिकांचा रस्त्यावर वावर. सीजफायर नंतर 27 तासानंतर जैसलमेर रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे अशांत असलेल्या अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य. काल रात्रभरात कोणताही ड्रोन हल्ला किंवा गोळीबार न झाल्याचं वृत्त. शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात. सरकारी, आर्थिक आणि संवेदनशील क्षेत्रांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे केंद्राचे निर्देश. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला असल्याचं हर्षवर्धन सकपाळांचं खळबळजनक वक्तव्य. या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात वाद पेटण्याची शक्यता. कुत्र्याची शेपटी वाकडी, ती वाकडीच ती सरळ होत नाही, त्यामुळेच कापावीच लागेल. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं काल उल्लंघन केलं, त्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी इंदापूरमध्ये तिरंगा रॅली. माजी सैनिक, शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांचा सहभाग. धुळ्यात शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्याला मानवंदना. राष्ट्रप्रथम ही भावना मनात रुजावी आणि जनता सैन्यासोबत असल्याचा रॅलीमधून संदेश दिला गेला. पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं जम्मू काश्मीरमधील सलाल धरणाचे काही दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. अमृतसरमधील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर कडेकोट बंदोबस्त कायम. विमानतळ परिसरातील गुरुद्वारा संतसरजी मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश बंदी. जम्मू काश्मीरच्या रामबनमधील चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे 2 दरवाजे उघडले. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ. जैसलमेरमध्ये पडलेले क्षेपणास्त्राचे अवशेष लष्कराकडून निष्क्रिय. त्या परिसरात अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याची पोलिसांची माहिती. जम्मू काश्मीरमध्ये एसआयची मोठी कारवाई. दहशतवाद प्रकरणी दक्षिण काश्मीरमधील शोपियान, कुलगाम आणि अनंतनागमध्ये अनेक ठिकाणी छापे. येत्या 16-17 तारखेपासून IPL पुन्हा सुरू होण्याची शक्यता. अंतिम सामना 30 मे किंवा 1 जूनला खेळला जाणार, मात्र औपचारिक निर्णय लवकरच होण्याची शक्यता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.